कशाचा फॉर्म भरायचा आहे? राईट टू एज्युकेशन. संविधानानं 21 मध्ये हक्क दिलेला आहे की सर्व शिक्षण हे कसं होईल? मोफत होईल. पण हे शिक्षण मोफत होईल मग कोणत्या शाळेत होईल? कानवे शाळेत. म्हणजेच कोणत्या? सीबीएसईची शाळा असेल किंवा मग ती सेमी इंग्लिशची शाळा असेल. सेमी इंग्लिश का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. जरी आपलं राज्य मराठी जरी असलं तरी जगाप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी बदलल्या, जीन्स बदललं, कार्यक्रम बदलले, सर्व बदललं, मग शिक्षण नाही बदललं का? बदललं. बसलेल्या आया आहे याचं उदाहरण देतो की तुमच्या वेळी इंग्रजी कोणत्या वर्गापासून होतं? किती पासून होतं? 5वी. तुमच्या पोरं किती वर्गापासून तुम्हाला इंग्रजी आहे? पहिली. तुमच्या वेळी 5वी आणि या पोराच्या वेळी पहिली. मग इंग्रजीचं महत्व वाढलं का कमी झालं? वाढलं. त्याच्याही पुढे जाऊ आपण. बरोबर आहे? 6 वर्षाच्या वेळच्या पोरांना इंग्रजी. आता कॉन्व्हेंट मध्ये पोरगा नर्सरीत जातो तो किती वर्षाचा असतो? 3. म्हणजे इंग्रजीचं महत्व वाढलं का कमी झालं? वाढलं. मग आता पुढे जगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर कोणती भाषा पाहिजे असेल? लंडन मध्ये जाऊन मराठीत म्हणाल का? बोर्ड वाचाल का? राजूला गाडी टेंबुरोई दिवसभर उभे राहिलं तरी कोणी सांगणार नाही. म्हणून जगात जर टिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज पाहिजे. जगाप्रमाणे तुम्हाला बदलायला लागेल. त्याचं उदाहरण पुन्हा देतो. तुमच्या गावाच्या कोणाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे? कोणाच्या घरी आहे? तुम्ही जा एखाद्या दुकान मध्ये कलर नाही पाहिजे मला, ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे. अजिबात नाही जमत मला. स्वस्ती आहे म्हणा, ब्लॅक अँड व्हाईट असणार, कलर चित्रच नाही पाहिजे म्हणा. बरं तुम्ही भेटल का कलर टीव्ही? कोणा बदलवलं? जगानं तुम्हाला बदलवलं. तुम्ही नाही जगाला बदलवू शकत. कारण दुकानातच कलर आहे, ब्लॅक अँड व्हाईट नाही. मग जगातच तुम्हाला टिकायचं कोणतं पाहिजे? इंग्रजी पाहिजे. मग आपल्या पोरांना हे आरटीच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण द्यावं लागेल. आता तुमच्याच राजुरा तालुक्यामध्ये आपल्या आदिवासी बांधव आहे, तुमच्या समाज असतं आणि तुमच्या शेतात एक शाळा आहे, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल. एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल देवाळ्याला शाळा. देवाळा मला वाटतं राजुरा तालुक्यात. बरोबर, देवाळ्याला शाळा. एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे EMRS. नवोदय शाळा माहिती आहे तुम्हाला? नवोदय शाळेच्या धर्तीवर सेम जशीच्या तशी एकलव्य शाळा आल्या. फुकट शिक्षण. डायरेक्ट पहिली टाकला पोरगा आपला किंवा 6वीत टाकला एकदम किती 12वीत निघावं, किती बाहेर निघते? 12वीत. आणि सीबीएसईचं जर शिक्षण तुम्ही जर आता पाहाल तर एका वर्षाचे 1 लाख रुपये लागते आपल्या पोराला सीबीएसईचं. जर तुमचा जीन्स बदललं, कार्यक्रम बदलले, सर्व बदललं, मग शिक्षण नाही बदललं का? बदललं. बसलेल्या आया आहे याचं उदाहरण देतो की तुमच्या वेळी इंग्रजी कोणत्या वर्गापासून होतं? किती पासून होतं? 5वी. तुमच्या पोरं किती वर्गापासून तुम्हाला इंग्रजी आहे? पहिली. तुमच्या वेळी 5वी आणि या पोराच्या वेळी पहिली. इंग्रजीचं महत्व वाढलं का कमी झालं? वाढलं. त्याच्याही पुढे जाऊ आपण. बरोबर आहे? 6 वर्षाच्या वेळच्या पोरांना इंग्रजी. आता कॉन्व्हेंट मध्ये पोरगा नर्सरीत जातो तो किती वर्षाचा असतो? 3. म्हणजे इंग्रजीचं महत्व वाढलं का कमी झालं? वाढलं. मग आता पुढे जगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर कोणती भाषा पाहिजे असेल? लंडन मध्ये जाऊन मराठीत म्हणाल का? बोर्ड वाचाल का? राजुरा गाडी टेंबुरोई दिवसभर उभे राहिलं तरी कोणी सांगणार नाही. म्हणून जगात जर टिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज पाहिजे. जगाप्रमाणे तुम्हाला बदलायला लागेल. त्याचं उदाहरण पुन्हा देतो. तुमच्या गावातल्या कोणाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे? कोणाच्या घरी आहे? तुम्ही जा एखाद्या दुकान मला कलर नाही पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे. अजिबात काय म्हणा, स्वस्ती आहे म्हणा, ब्लॅक अँड व्हाईट मला कलर चित्रच नाही पाहिजे म्हणा. बरं तुम्ही भेटेल का कलर टीव्ही? कोण बदलवलं? जगानं तुम्हाला बदलवलं. तुम्ही नाही जगाला बदलवू शकत. इंग्रजी यायला पाहिजे. आणि आमच्या जिल्हा परिषदचा प्रॉब्लेम असा आहे, आमच्या जिल्हा परिषदचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या गुरुजी गणित 1 नंबर शिकवतात, मराठी 1 नंबर. लिस्ट कागद कोणाकडे आहे? लिस्टचा मोबाईल नंबर आणि नाव काही जणांचे सुटले आहे. आता काय झालं पहा मी जिथं तुम्हाला बाहेर शिकायचं असेल
हा फॅक्टरच नाही. तुम्हाला डॉक्युमेंट बी नाही लागत. काय म्हणतो मी डॉक्युमेंट आहे, तुम्हाला व्हॅलिडिटी नसली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमचे डॉक्युमेंट घरीच राहतात. तरी पण तुम्हाला 25-26 लाखाची 30 लाखाची प्रॉब्लेम या गोष्टीच माहिती नाही. आपल्याकडे काय गोष्टी व्हॅलिडिटी नाही, मग त्या व्हॅलिडिटी फीज लागत, बरोबर आहे. असं प्रॉब्लेम काहीच लागत नाही. तुम्हाला फक्त 500 रुपयाचा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे एक्झाम फीज आहे 500 रुपये, तेवढी भरणी आहे. 500 रुपये कोणाला कोण देतो? ठीक आहे. जातीची तर अटच नाही, धर्माची अट नाही, पुढे काही गोष्ट नाही. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. अमोल